मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री सुपरमून दर्शन होणार। श्री दत्त जयंतीच्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात रात्रभर सुपरमूनचे दर्शन होणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक डॉ. कृ. सोमन यांनी सांगितले। याविषयी अधिक माहिती देताना श्री डॉ. कृ. सोमन म्हणाले की चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3,84,000 किमी अंतरावर असतो। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या 3,56,962 किमी अंतरावर येणार आहे। त्यामुळे त्या रात्री चंद्रबिंब 14% मोठे आणि 30% जास्त तेजस्वी दिसेल। संपूर्ण भारतातून साध्या डोळ्यांनी आपणा सर्वांस सुपरमूनचे दर्शन घेता येईल। आज सायंकाळी 5:18 पूर्वे सुपरमून उगवेल आणि रात्रभर आपणास दर्शन देऊन सकाळी 7:14 पश्चिमेस मावळेल। यानंतर पुन्हा सुपरमून दर्शनाचा योग पुढल्या वर्षी 24 डिसेंबर 2026 रोजी येणार असल्याचे श्री डॉ. कृ. सोमन यांनी सांगितले। नमस्कार मित्रांनो, आज गुरुवार 4 डिसेंबर दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि आज आपल्याला रात्रभर आकाशामध्ये सुपरमूनचं दर्शन होणार आहे। सुपरमून म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3,84,000 किलोमीटर अंतरावरती असतो। आज चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार आहे 3,56,962 किलोमीटर अंतरावरती आणि चंद्र जवळ आल्यामुळं आज पौर्णिमेच्या रात्री 14% चंद्र आकारानं मोठा दिसणार आहे आणि 30% जास्त तेजस्वी दिसणार आहे। तेव्हा संपूर्ण रात्रभर साध्या डोळ्यांनी आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीच्या दिवशी रात्रभर आकाशात सुपरमूनचं दर्शन होणार आहे। ते दर्शन घ्यायला विसरू नका, त्याचे फोटो काढा। आज संध्याकाळी 5:18 पूर्वेला चंद्रबिंब उगवेल, सुपरमून उगवेल आणि उद्या सकाळी 7:14 चंद्रबिंब पश्चिमेला मावळेल। तेव्हा संपूर्ण रात्रभर आज सुपरमूनचं आपल्याला दर्शन होणार आहे। यानंतर पुढच्या वर्षी 24 डिसेंबर 2026ला पुन्हा आपल्याला सुपरमूनचं दर्शन होणार आहे। तर मित्रांनो, आज विसरू नका, दत्त जयंतीच्या रात्री मार्गशीर्ष पौर्णिमेला संपूर्ण रात्रभर आपल्याला आकाशामध्ये सुपरमूनचं दर्शन होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। ठाणे रेल्वे स्थानकात रोज 5 ते 6 टन कचरा। लोकल पकडताना दररोज अनेकांच्या चपला तुटत असतात। रेल्वे प्रवासी मात्र त्या तुटलेल्या चपला तिथेच टाकून पुढे मार्गस्थ होतात। मात्र फलाटांवर तसेच रेल्वे रुळांवर या चपलांचा खच जमा होत असल्याने त्या सिग्नल यंत्रणेसाठी धोकादायक ठरत आहेत। या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकात दर 2 दिवसांनी ट्रकभर चपला जमा होत आहेत, अशी माहिती ठाणे रेल्वे स्थानकातील आरोग्य विभागाने दिली आहे। प्रचंड रेल्वे प्रवासी असणारे गर्दीचे स्थानक म्हणजे ठाणे स्टेशनची ओळख आहे। या ठाणे रेल्वे स्टेशनवरून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात। काही प्रवासी बाहेरगावी जाण्यासाठी मेल एक्सप्रेसने प्रवास करतात। अशातच गाडीमध्ये भूक लागल्यास खाण्यासाठी खाद्यपदार्थ विकत घेतात। मात्र खाद्यपदार्थ खाऊन झाल्यानंतर त्या खाद्यपदार्थांचे कागद रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वे रुळांवर टाकले जातात। तसेच लोकल पकडताना घाईत असलेले रेल्वे प्रवासी तुटलेली चप्पल किंवा राहिलेली चप्पल रेल्वे स्थानकावर टाकून पुढे मार्गस्थ होतात। अशा या चपलांमध्ये महिलांच्या चपलांची संख्या अगणित आहे। दिवसाला ठाणे रेल्वे स्थानकातून 5 ते 6 टन कचरा जमा होत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। तरी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खाद्यपदार्थांचे कागद अथवा चप्पल इतरत्र न टाकता डस्टबिनचा वापर करावा, असे आवाहन ठाणे रेल्वे प्रशासनाने केले आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा।
पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. वाहतूक कोंडी पार्किंग समस्येने ठाणेकर त्रस्त. शहरात वाहतूक कोंडीसह पार्किंगची समस्या देखील गंभीर बनली आहे. दिवसेंदिवस वाहन खरेदीची संख्या वाढत आहे, परंतु त्या तुलनेत शहरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने शहरातील अंतर्गत मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने बेकायदेशीरित्या वाहने उभी केले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. या वाहनांमुळे अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. ठाणे शहरात अरुंद रस्त्यांमुळे शहरातील विविध भागात वाहतूक कोंडी होत होती. या कोंडीमुळे नागरिक त्रस्त होत असत. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेने ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काही भागातील रस्ते रुंदीकरणाचे काम हाती घेतले. यामध्ये वागळे इस्टेटमधील कामगार नाका, इंदिरा नगर, लोकमान्य नगर, साठे नगर, त्यासह शास्त्री नगर, वर्तक नगर, कॅडबरी जंक्शन अशा विविध भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहेत. शहरात पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे रस्त्यावर पिवळ्या पट्टीच्या आतमध्ये वाहने उभी करण्यास परवानगी असते, परंतु अलीकडे पिवळ्या पट्टीच्या आतमध्ये गाड्या उभ्या असतातच त्यासह त्या पट्टीच्या बाहेर देखील मोठ्या संख्येने वाहने उभे केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. वर्तक नगर, शास्त्री नगर, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी, ज्ञानेश्वर नगर, रामचंद्र नगर, सावरकर नगर, पाचपाखडी अशा विविध भागातील अंतर्गत मार्गांवर ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. कर्करोग निदान व्हॅन ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. ठाणे जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी राबविण्यात येत असलेल्या कर्करोग निदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यात फिरत असलेली कर्करोग डायग्नॉस्टिक व्हॅन अल्पावधीत हजारांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. जिल्हाधिकारी ठाणे डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे कर्करोगाचे लवकर निदान करून नागरिकांना तात्काळ उपचाराखाली आणणे, मार्गदर्शन करणे तसेच कर्करोगाविषयी जागरूकता वाढविणे. कर्करोगाचे वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक परिणामकारक होतात. या कारणामुळे हा उपक्रम जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. विविध गावांमध्ये फिरणाऱ्या या व्हॅनद्वारे मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली. प्रमुख 3 कर्करोगाच्या तपासणी करण्यात आल्या. त्यात मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या 5 तालुक्यांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार तपासण्या पार पडल्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगी यांनी दिलेल्या माहितीनुसार या सेवेमुळे अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर नागरिकांपर्यंत मोफत तपासणी सुविधा पोहोचली असून उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे. तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांनी गावोगाव नागरिकांना या उपक्रमाविषयी माहिती दिली आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींचा देखील सक्रिय सहभाग होता. ग्रामीण भागातील महिलांना आणि सर्वसाधारण नागरिकांना सहज उपलब्ध तपासणी सुविधा, कर्करोगाबाबतची भीती व गैरसमज कमी करणे, लवकर निदानामुळे उपचार सुलभ आणि परिणामकारक करणे, आरोग्य जागरूकतेद्वारे समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे महत्त्वाचे कामकाज करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.